आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये देखील भाजपचं भव्य कार्यालय आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 ऑक्टोबरला चर्चगेट परिसरातील भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन। यावेळी भाजपचे सर्व मंत्री आणि नेते उपस्थित राहणार। मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई आता मागे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून कॅन्टीनला क्लीन चिट। शिळं अन्न दिल्यानं आमदार संजय गायकवाडांनी याच कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। दरम्यान त्यानंतर कॅन्टीनचा परवाना निलंबितही करण्यात आला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा झटका। तर रेखा खेडेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। धनंजय मुंडेंवरील टीकेनंतर पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। महेश डोंगरे पाटलांचा संतोष देशमुख करू असा या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख। महाराष्ट्राच्या नशिबी गतिमान नव्हे तर बंद आणि मंद सरकार। सामनाच्या अग्रलेखातनं राज्य सरकारवर टीका। गाजावाजा केलेल्या अनेक योजना सरकारकडून बंद अशी ही टीका। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारी बैठकीला नागपूर शहरातील दोन्ही जिल्हाप्रमुखांची दांडी। काल मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीत दोन्ही जिल्हाप्रमुख अनुपस्थित असल्यामुळे तर्कवितर्क। संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी भूमिका मांडली आहे। भाजपच्या वतीनं यंदाही पालावरील दिवाळी उपक्रम। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। भाजपचे मंत्री आमदार खासदार आणि पदाधिकारी पालांवर जाऊन दिवाळी साजरी करणार। गुंड निलेश घायवळ सोबत फोटो व्हायरल झालेल्या ठेकेदारावर आता गुन्हा। शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचंही उघड। माजी सरपंच आणि ठेकेदार रमेश कोकाटे विरुद्ध गुन्हा दाखल।